Hello and welcome to Goa News now in yet another episode. I mean to say part 2 from Ravindra Bhavan Baina. हेजी 2 दीस पयलीं आमी शेखर खडपकर आदले चेअरमॅन ऑफ रवींद्र भवन त्यांची इंटरव्यू घेतलेली. सो इंटरव्यू घेता आसतना खुबशे पॉयंट्स त्यांनी हायलायट केल्ले. सो आयज आमचे बरोबर आसा सद्या जे चेअरमॅन आसा जयंत जाधव बाब ऑफ रवींद्र भवन. म्हाका पयली प्रश्न विचारपा जाय जयंत बाब, तुम्ही इंटरव्यू पळयल्ले ते? हय, व्हेरी मच फूल पयली. सो आर यू हर्ट विथ दॅट स्टेटमेंट ऑर यू आर एग्रींग विथ द स्टेटमेंट ऑर यू डिसएग्री विथ द स्टेटमेंट? I'm not hurt about it, and definitely on some points I disagree with them because what actual you all showed from outside of Ravindra Bhavan is different, and what is inside Ravindra Bhavan is different. म्हणजे तुम्ही जे भायल्यान दाखयलें तें एक वेगळें आसा, पूण फॅक्ट जो आसा तो वेगळो आसा, which I would like to tell you. कितें आसा की बिफोर आय मूव ऑन टू दी मोर क्वेश्चन्स आय वूड लायक टू इन्फॉर्म माय व्ह्युअर्स that Jain Bhai, after taking over as the chairman, haven't taken any honorarium yet. So that's a good part. Even he has not taken any vehicle which is allotted to him. So which shows that dedication तेज्या मनान आसा for this particular कला मंदिर. आणि दाखवून दिता की जयंत बाब जे काम करता, सो ही इज पुटिंग हिज डेडिकेटेड एफर्ट्स in bringing up and uplifting this Ravindra Bhavan facility to its extreme, and that too when he has no more scope except for one mini auditorium. बाकीचे जाग्यार आयज जे आमी पळयता तो एडमिनिस्ट्रेशनानी जागो घेतलेलो आसा, सो ही हॅज लिमिटेड स्कोप अँड लॉट्स मेनी वर्क्स टू डू. सो जे तुमी म्हणटाले जयंत बाब, हांगा एडमिनिस्ट्रेशन सोडून बाकी तुमचे कडेन कितलो जागो आहा जो विच यू आर युटिलायझींग, अँड सिन्स यू सेड डिसएग्री, कितें कितें पॉयंट्स आहा जे डिसएग्री आहा तुमी? पळयात, सगळ्यान पयलीं सगळ्यांक कितें दिसता की हांगा मामलेदार ऑफीस, डेप्युटी कलेक्टर ऑफीस आयला म्हणजे रवींद्र भवन बंद आसा काय कितें. पूण फॅक्ट तसो ना. रवींद्र भवनाचो फक्त स्वतंत्र वीर सावरकर ऑडिटोरियम AC प्लांट तेजो बिगडला म्हणून तो बंद आसा. ह्या वटेन आमच्या रायट सायडीन जर आमी पळयत जाल्यार आमचो मिनी हॉल आसा, वयर कॉन्फरन्स हॉल आसा, तो फूल फ्लॅज चालू आसा. आतां मिनी हॉल म्हटलो काय ना, तेजी सिटींग कॅपॅसिटी अरावंड 170 to 200 आसा. थंय जवळ जवळ दर आठवड्याक 2 ते 3 कार्यक्रम जाता. म्हाजे कडेन लिस्ट आसा. हेतून गेल्या 4-5 म्हयन्यान जवळ जवळ 4-5 म्हयन्यान जवळ जवळ 60 फाटी तो बुकींग जाल्लो, बूक आसलो तो हॉल. म्हणजे वेरियस लोकांनी आपापले कार्यक्रम केले, अनेक लोकांनी मिटिंग्स केल्यो, कॉन्फरन्स केल्यो, सांस्कृतिक कार्यक्रम केले. पेड केले, डेफिनेटली पेड केले. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही रवींद्र भवन म्हणून जवळजवळ 10-15 फाटी थंय आम्ही कार्यक्रम केला. आता जर तुम्ही तिथून विचारत जाल्यार कितें, काल कोण तरी म्हणटाले की काय करू ना, आषाढी एकादशीक हरिविठ्ठल म्हणून आम्ही प्रचला आमोणकर, डॉक्टर प्रदीप यांचो जबरदस्त कार्यक्रम केलो जो हाऊसफुल जालो. आषाढी एकादशी हरिविठ्ठल. त्याच्यानंतर दसऱ्या दिवाळीक आम्ही राम रंग रंगिले म्हणून सुश्रुत एजो सांगलीचो आर्टिस्ट आयिल्लो आणि त्यांच्या बरोबर आम्ही बऱ्यापैकी हांगासर कार्यक्रम केलो. हांगासर आकाश कंदील स्पर्धेची आकाश कंदील कशें बनोवपाचें मुरगांव हिंदू समाजा बरोबर हांगासर कार्यशाळा जाली. आणि काही कार्यशाळा आमी लायनअप केला. तेतून स्पीक टू विन म्हणून जे भुरगे यूथ आसात किंवा कोणाक उलोवपाक स्टेज फियर आसा तांकां लागून स्पीक टू विन म्हणून एक बऱ्यापैकी हांगासर मिस्टर दिलीप परब म्हणून आसा, तांकां आमी घेवन ती कार्यशाळा करपाचें लायनअप आसा. लोकांचें रजिस्ट्रेशन चालू आसा. त्याच बरोबर आमी हांगासर हेल्थ कॅम्प सुद्दां केले. आतां तुमी विचारतले की रवींद्र भवन आसा आनी ते हेल्थ कॅम्प कित्याक, बरोबर न्ही? रायट. पूण कितें आसता, आमची एक सामाजीक जबाबदारी आसा. जर आमचे कडेन खंय तरी ओपन स्पेस आसा थंय हेल्थ कॅम्प करप. तो हेल्थ कॅम्प कोणा बरोबर केलो आमी? युवराज सिंग फावंडेशन, कॅन्सर सोसायटी यांच्या बरोबर महिलांचो इनर व्हील ऑफ वास्को वुमन्स क्लब यांच्या बरोबर हेल्थ कॅम्प केलो. कित्या खातीर? आजकाल ब्रेस्ट कॅन्सर जातात, हे जाता, तेच्या लागून आतां आमी जोड पालवान केलो म्हणजे कितें, आमी तांकां मदत केली. रजिस्ट्रेशनाचें सगळें काम म्हज्या स्टाफान केलें आणि जवळ जवळ 60-70 बायलांक आमी हांगासर टेस्ट केलो. पयर विधा क्लिनिका बरोबर आमी टोटल हेल्थ कॅम्प केलो. म्हणजे तितून हार्ट टेस्टिंग असलें, कोलेस्ट्रॉल चेकिंग असलें, मागीर डायबिटीज चेकअप असलो, स्कीन चेकअप असलो. तो सुद्दां आमी तेंच्या वांगडा कित्याक केलो की आमी जर कोणाक समाजाक आमी पावूंक शकता तर आमी पावपाची गरज आसा अशें आमकां दिसता, म्हणून आमी तो हेल्थ कॅम्प असो केल्लो आसा.
सोशल वर्कूय घालून आतां Yes. कला वांगडा सोशल वर्क अशें करपाक सोदता तुमी. येस, कला वांगडा म्हणजे कितें आसा त्याच बरोबर आनी फुडलें सांगता तुमकां. हांगाचो जो यूथ जे आसा जे लॉ कॉलेजीन शिकता ते लिगल एड सेल आसा तांकां खंयच जागो मेळना. म्हणून तांकां आमी आमच्या कॉन्फरन्स हॉलान एवरी सॅटर्डे ते भुरगे बसतात. तेंय समाजाक पावता. लिगल एड सेलाक कितें प्रॉब्लम आहा तितून? जर सरकारान येदी व्हडली इमारत बांदल्या करोडो रुपया मोडून, ती वेकंट रावची न्हू. कला संस्कृतीक सगळें करचें, त्याच्या बरोबर तेंय करप आसा. आनी तेज्या व्यतिरीक्त हांव तुमकां सांगपाक पळयता की हांगासर आमचे क्लासीस चलता. म्हणजे कलेच्या बाबतींत जर तुमी विचारत, हार्मोनियम क्लासीस चलता, तबला क्लासीस चलता, कीबोर्ड क्लास चलता, कथक चलता आनी वोकल चलता. अशे 5 क्लासीस टोटली फ्री. आतां तुमी 11 सुमार जर तुमी पळयशात जाल्यार सिनियर सिटीजन थंय आपले जेंकां शिकपाक मेळूना, मे बी आपल्या यंग एजीन तांकां शिकपाक मेळूंक ना, ते सिनियर सिटीजन हांगासर शिकपाक येता. कथक सिनियर सिटीजन बायलां शिकता. कॅन यू बिलीव इट? मे बी तेंच्या तरूण वयान तांकां मेळूंक ना. जाणटे लोक हांगासर तबला शिकता, हार्मोनियम शिकता. वॉट एज? 60 एंड अबाव सुद्दां हांगासर शिकपाक येता. आय विल शो यू, तुमी येवन पळोवंक शकता. वा आनी वा वा. तशेंच सांजचे वेळार 3च्यान आमचे हांगा भुरग्यांच्या माणकुल्या भुरग्यांच्या खातीर परत हार्मोनियम, तबला, कथक, वोकल आनी कीबोर्ड हे क्लासीस फ्री ऑफ कॉस्ट चलता. ल्हान भुरगे आनी तेंचे परफॉर्मन्स करता. यू कॅन एनी टायम कम वॉक इन एंड सी. आमच्या कडेन बऱ्यापैकी टिचर्स जे आमकां आर्ट एंड कल्चरान दिल्ले आसा ते बऱ्यापैकी आपलें कार्य करता. पूण लोकांक कितें दिसता की रवींद्र भवनाक कांयच चलना. हें सगळें कार्य हांगासर रवींद्र भवन चलता, एक्सेप्ट द मेन हॉल जो आसा तो बंद आसा. Which means that जी लोकांक खबर नासतलें बिकॉज ऑफ लॅक ऑफ पब्लिसिटी, which you says like that. कितें आसतलें? कित्याक शेखर बाबान जें म्हणलां दॅट व्हेरी रेअरली कितें जाता हांगा. रवींद्र भवन आतां एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग जाल्लेलें आसा अशें म्हणटा. सो तेजे बाबतीनूच तुमी आतां उत्तर दिताले. न्ही, म्हाका शेखरय आदलो चॅरमॅन आसलो, म्हाका ताका कॉन्ट्रडिक्ट करपाचें ना. ताका दिसलें आसतलें एकादा. पूण हे कार्यक्रम आमी केला वीच इज ऑन रेकॉर्ड. फोटोज तुमकां हांव दाखोवंक शकता, तूं यू कॅन सी इट. सगळे कार्यक्रम करतात. पूण कितें आसता, कोविडाचो काळ आसलो फाटल्या 6 म्हयन्यांनी. रिस्ट्रिक्शन्स असले की लागीं बसप ना, हें करप ना, तें करप ना. पूण काही प्रमाणात आमी स्लो असले, नॉट ए प्रॉब्लम, स्लो असले. पूण फुडली आमची लिस्ट आमची तयार जाल्ली आसा. आतां तुमी एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग म्हणून सगळे म्हणटात, म्हणजे मामलेदार ऑफीस, कलेक्टर ऑफीस. म्हाका एक सांगा, आमच्या वास्कोन एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग म्हणजे कलेक्टर आनी मामलेदार म्युन्सिपाल्टीन आसले, ती रिनोवेशनाक काडली. आनी वास्कोन दुसरो जागो कितें असलो तांकां दिवपाक, म्हणजे आमी तांकां रिजेक्ट करपाचो? गव्हर्मेंटाची ऑर्डर आयली, चीफ सेक्रेटरी कडल्यान गव्हर्मेंटा कडल्यान रिक्वेस्ट आयले की इफ यू ऑल कॅन, यू कॅन अकोमडेट. आनी म्हाका दिसता म्हाजी समाजीक जबाबदारी असली ती. आतां हजारांनी लोक मामलेदार ऑफिसान येता, खंय वचपाचें तेंच्यांनी? इट इज अ टेम्पररी फेस. डेप्युटी कलेक्टरा कडेन केसीस असतात, सगळे असतात, त्या लोकांनी खंय वचपाचें? म्हणून आमचे कडेन जो जागो अवेलेबल असलो, खंय दिला आमी तांकां? आर्ट गॅलरी असली, त्या जाग्याचेर मामलेदार ऑफीस बसला. आनी कॅन्टीन म्हूण एरिया जी असली, जी वेकंट असली, त्या जाग्याचेर आमी कलेक्टर ऑफिसाक दिला. आनी तांकां सांगलां की अवघ्या नेक्स्ट मे बी अरावंड 3 months, 3 म्हयन्यान आमचो AC प्लांटाचो टेंडर जाल्लो आसा. व्हेरी हॅपी टू इन्फॉर्म यू ऑल दॅट. आय सॉ दॅट. येस, आमचो टेंडर पास जाला. आनी तो हांव येतकच, हांव जेन्ना जॉयन जालो हांगा आयलो, त्या वेळाचेर हांव म्हणना की रवींद्र भवन आदल्या चेअरमॅनान काय तेंच्यांनीय प्रयत्न केले, पण कोविडाच्या काळा नंतर 2 वर्सां कोविडाक जशी देशभर जगभर थिएटरां बंद आसली, हेंय थिएटर बंद आसलें. तेज्या उपरांत म्हाका सरकारान दोतोर प्रमोद सावंत तेंच्यांनी, आभार आसा तेंचे की तेंची म्हाका जबाबदारी दिली. आमी ती फायल मुवमेंट केली. PWD मडगांव डिव्हिजन 12 पणजे पर्वरीच्यान टेक्निकल एप्रुवल, मागीर एडमिनिस्ट्रेटीव एप्रुवल, हे दोनूय जालें. पयर टेंडर जालो. द बेस्ट पार्टी आय थिंक हॅज गॉट द टेंडर. आनी तो AC प्लांट आतां फक्त फायनान्शियल एप्रुवल, काही दिसां भितर 2-4 दिसां फायनान्शियल एप्रुवल जातलें आनी आमचे AC प्लांटाचें काम सुरू जातलें. तुमकां ह्या वेळाचेर नमूद करूंक सोदता हांव की जो AC प्लांट आमी ह्या फाटी घालता, वी आर पुटींग अप ए वॉटर कूल AC प्लांट. आतां टेक्निकली जर तुमी म्हाका विचारशात वॉट इज वॉटर कूल, वॉट इज द प्रेझेंट प्लांट, आय वील टेल यू. सद्या जो प्लांट जेन्ना घातलो, ज्या आदल्या सरकारान 8-10 वर्सां पयलीं, त्या वेळाचेर एअर कूल प्लांट घातलो. आनी तो खंय घातलो? ह्या सायडीन, आमच्या लेफ्ट सायडीन बिचाच्या फेसाचेर घातलो. मे बी तेन्ना टेक्निकल एक्सपर्ट तेंची मर्जी, आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट. पूण तो एअर कूल असल्या कारणान ताका शेड घालपाक मेळना त्या AC प्लांटाक. इट इज ओपन टू एअर. दर्याचो खारो वारो लागता, पावस लागता, वारो लागता, पाणी लागता, सगळ्यान तो प्लांट मे बी आफ्टर 8 years करोड जालो. आनी मे बी
मे बी आय एम नॉट शुअर, बट कोविडाच्या टायमार एखादा मेंटेनन्स लॅकिंग जालें आसतलें आनी तो प्लांट कोरोड जालो. मागीर हांवें कितें केलें, हांव जेन्ना टेक ओवर केलें त्या वेळाचेर जेणी तो प्लांट घातला तेंचे टॅक्निकल एक्सपर्टीक आपयलो, किर्लोस्कर आय थिंक, तांकां आपयलो, तांकां दाखयलें, तेजें इन्स्पेक्शन केलें की बाबा हो प्लांट परत रिपेर जावं शकता काय कितें. तेंच्यांनी फूल फ्लेज रिपोर्ट दिलो की नो, द प्लांट कॅनॉट बी रिपेर्ड अँड इट हॅज टू बी स्क्रॅप. न्यू प्लांट. पयलींचो प्लांट स्क्रॅप करचो पडलो. पण ते स्क्रॅप करतकच आमी थिएटर बंद दवरूं शकता काय कितें. दोतोर प्रमोद सावंतान सांगलें तूं कर मुवमेंट, आय वील हेल्प यू आउट म्हणून. आणि श्री गोविंद गावडे आमचे आर्ट कल्चर मिनिस्टर, तेंच्यांनी खूब केलो. दोतोर प्रमोद सावंतान हेल्प केलो, दाजी साळकारान म्हाका हेल्प केलो. मागीर ती फायल मुवमेंट जाली, सगळें जावन आतां इट इज टेंडरूय जाला, पार्टीकय मेळ्ळा. आतां म्हाका दिसता अवघ्या कांय दिसान तो प्लांट सुरू जाता. आनी दीस टायम वी आर पुटींग अ वॉटर कूल प्लांट वीच इज रिकमेंडेड. म्हणजे उदकाच्या हेजेर तो थंड जावप म्हणून ताका प्रॉपर शेड येतली, RCC कन्स्ट्रक्शन येतलें, शेड जातली, सो दॅट प्लांट वील बी सेफ. मे बी 15-20 इयर्स फुडें कांय जावचें ना. अँड आय वील सी दॅट इट इज मेंटेन्ड प्रॉपरली. बरी गजाल आसा की हे एटलिस्ट जेन्ना AC प्लांट चालू जातले तेन्ना आमचो जो वीर सावरकर ऑडिटोरियम सुरवात जातले. पण एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस जे आसा तेंची कितें तुमी लेटर बीन शूट अप केला की जेन्ना तुमचो जो सगळो प्लांट बीन तयार जालो मागीर तेंचें कितें? नाही, आमी मामलेदारांकय आनी डेप्युटी कलेक्टर जे आमचे मेंबर सेक्रेटरी तांकांय सगळ्यांक इंटिमेट केला. तेज्या फुडें हांगा हेल्थ डिपार्टमेंटूय आसा, हेल्थ डिपार्टमेंटूय तांकांय सगळ्यांक दोतोरांक सांगलेलें आसा की आमचे अवघ्या 2-3 म्हयन्यान आमचें हें सुरू जातलें, ऑडिटोरियम आमचो चालू जातलो. त्या वेळार मे बी दे हॅव टू वेकेट, अँड आय थिंक दे वील वेकेट, बिकॉज म्युन्सिपाल्टी बिल्डींग चालू जाता आनी थंय ते शिफ्ट जातले. बट आर यू रेडी टू अकोमोडेट देम इवन आफ्टर 3 months? नो, एकदा म्हजो प्लांट सुरू जाता कसो अकोमोडेट करतलो. म्हाज्या एंट्रन्साकूच आहा तें. म्हाका आर्ट गॅलरी सुरू करपाची आहा. म्हाजें एक विजन आसा की हांगा स्पेस आसा जाल्यार एक लायब्ररी सुद्दां सुरू जावची, मे बी फॉर द सिनियर सिटीजन्स. एक बरी लायब्ररी हांगा जावची, कित्याक वास्कोन लायब्ररी ना. दॅट इज माय विजन. एक लायब्ररी जावची, आर्ट गॅलरी रेग्युलर सुरू जावची. म्हणजे हांव तांकां कितें भायर उडय म्हणना, दे आर ऑल्सो डुईंग पब्लीक वर्क न्ही, इन गुड. खंय तरी अकोमोडेट जावचे बेगीनचे बेगीन. खंय म्हणल्यार म्हाका दिसता म्युन्सिपाल्टी बिल्डींग इज गेटिंग रेडी, अँड आय थिंक दे वील गेट इट अकोमोडेटेड देर ओनली. कित्याक जयंत बाबा हांवें विचारलेले म्युन्सिपाल्टीचे कावन्सिलर बाकीचे आनी ऑफिशियल्स ते म्हणटाले की दे वील नॉट अकोमोडेट बिकॉज ऑफ दॅट रेवेन्यू वॉट एवर इट इज द इन फ्युचर. एक प्रश्न म्हाजे मनान आसा जयंत बाब, जेन्ना आमी रविंद्र भवन पळयता, खुबशे वर्सां जालीं आतां हे फॅसिलिटी उबी करून आसा. योर ओपिनियन वन्स यू टूक ओवर, what is your opinion whether Ravindra Bhavan was located at a right place or it was a wrong place? Just because this place is at Baina and this had a lots of value. तुमचे कितें ओपिनियन आसलें? कित्याक ते वेळार तुम्ही आवाज काडलेले म्हाका दिसता, तुम्ही म्हणटाले कितें तरी. I was not in opposition, I was supporting it. Yes. So I had supported that Ravindra Bhavan should come up. Where to come up, it was government's thing. That time we were in opposition. But still I supported that Ravindra Bhavan. When the government decided की ह्या जाग्याचेर रवींद्र भवन, yes, I supported because I am an artist. हांवें एमेच्योर ड्रामेटीक असोसिएशन, युवक बिरादरीचे त्या नाटकां, मागीर भितून एकांकिकेन भाग घेतलेलो आसा, कला अकादमी नाटकां केल्या, दिल्ली मुंबय पर्यंत हांव नाटकांनी पार्ट करतालो. त्याच बरोबर म्हजो विनायक कला संघ, तेजो हांव स्टेज आर्टिस्ट, थंय आमी काम करतात. त्याच बरोबर फिल्म आसा, हांव एक लायन प्रोड्युसर आसा, फिल्मांनी सुद्दां बारीक बारीक हांवें काम केल्लें आसा. सो आय एम ए आर्टिस्ट. वास्कोन आमकां एक जागो नासलो कलासाठी, आनी सगळे कलाकार राईट प्लेस. right, it is if government has recommended, they have thought over it and they have given it right place. मे बी तुमकां दिसता की हांगासर एक हॉटेल जाल्लें आनी हें जाल्लें जाल्यार चड बरें जावपाचें, मे बी. सी, एवरीवेर देर आर प्रोज अँड कॉन्स. पण हें जाल्लें, पूण तुमी जर म्हणटा सारकें जर वेवस्थीत चालू असलें, कोण तेजेर पॉयंट आउट करचो नासलो. आयज जायना म्हणून. आज जायना म्हणून पॉयंट आउट करता. इवन आय एम अ तियात्र लवर, हांव सुद्दां तियात्र पळयता, हांव सुद्दां नाटकां पळयता. हांगाच्यान पणजे कला अकादमी वचपी मनीस, फोंड्या वचपी मनीस, पूण जातलें न्ही तें. लेट्स हॅव पाशेस. हांव दिलगिरी व्यक्त करता की कला प्रेमींक गेली वर्स 2 वर्सां कोविडान 2 वर्सां गेली आनी मागीर सुद्दां एक वर्सभर तांकां नाटक तियात्र पळोवंक मेळोंक ना. दिलगिरी व्यक्त करता. पूण तुमकां खबर आसा, एक गव्हर्मेंट प्रोसिजर, घरांतलो एक AC जर मोडलो जाल्यार फट करून तो AC रिपेर करप, कॉम्प्रेसर सगळो विचार करचो पडटा. इट्स अ गव्हर्मेंट प्रोसिजर. हांव जेन्ना येना बरो जेन्ना फायल मुवमेंट केली, इमिडिएट असेंब्ली इलेक्शन आयलें, तेन्ना कोड ऑफ कंडक्ट लागलो. असेंब्ली इलेक्शन सोंपलें, कावन्सील इलेक्शन आयलें. आमी निमित्तां सांगना, पण फॅक्ट सांगता. असेंब्ली इलेक्शन, कावन्सील इलेक्शन आयलें. कावन्सील इलेक्शन आयलें, गव्हर्मेंट फॉर्म जाता, फायल मुवमेंट जाता म्हटल्यार तितल्यान पंचायत इलेक्शन येयलें.
आनी गव्हर्मेंट प्रोसिजर कशें जाता हें तुमकांय खबर आहा म्हाकाय खबर आहा आनी फायल मुवमेंट जाय तेका टेंडरींग जाय 3 लोकांनी कोट करूंक जाय टेक्निकल जाय स्पेशलिटीज येता सगळें केलां पूण आय एम शुअर दॅट दीस टायम आवर गव्हर्मेंट लेड बाय डॉक्टर प्रमोद सावंत इज द मोस्ट सपोर्टीव आनी आमचे गोविंद गावडेजी जे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर डायनॅमीक आसात ते स्वता हांगा आयिल्ले स्वता तेंच्यांनी म्हाका सपोर्ट म्हणून तरी म्हाका दिसता इतली फास्ट फायल मुवमेंट जाल्या नाल्यार ती जावची नसली. एक जैन बाब मुद्दम हे जेन्ना आमी बिल्डिंगा बाबतींत उलयता एक आदले चेअरमॅनान म्हाका सांगलें आनी थोडेशे तुमचे स्टाफूय म्हणटाले की वेन यू लूक एट दीस कन्स्ट्रक्शन सबस्टँडर्ड काम केलां ते वेळार खरी गजाल कित्याक बी फ्रँक इनफ टू गिव युअर ओपिनियन. हय हय इन दॅट पॉयंट आय अग्री टू सम एक्सटेंट कित्याक इवन आमचे जे इलेक्ट्रिकल पॅनल्स जे बसयला जनरेटर रूम बसयला तो परत सी फेसिंग बसयला जर ते खंय तरी थिएटर फुडें आनी जे फाटल्यान बसयले जाल्यार एअर कट तरी जावपाची तुमी ते वटेन वचून पळयशात म्हाज्या कॉन्ट्रॅक्टराक आमी टेंडर प्रॉपर प्रोसिजर करून AC आमचो इलेक्ट्रिकल पॅनल्स जनरेटर सगळें आमी वेवस्थीत पेंटींग केलां सगळें मेंटेनन्स चालू आसा. तशेंच जर तुमी हायट पळयशात इदी व्हडली हायट केली हांगा पळयात एक आरशे ते क्लिनींग बिनींग वॉज अ इशू अगेन तेतूनय सांगता फॉर सेफ्टी रिजन 3rd फ्लोराचेर न्ही समजा कोण भुरगीं आयलीं विंडो ओपन केल्या वयल्यान पडलो जाल्यार इशू जातलो तेज्या खातीर सुद्दां हांवें लेटर केलां PWDक की बाबा यू कम एंड इन्स्पेक्ट म्हणून आमचे मेंबर सेक्रेटरी असले आदले तेंच्यांनी आमी लेटर केलें आनी तेंच्यांनी इन्स्पेक्ट केला आनी तेंच्यांनी तेजें सुद्दां काम सुरू जावपाचें आसा तेका ग्रिल्स घालपाचे आसा आमी वाय बिकॉज सेफ्टी काउंट्स भुरगीं येता हांगासर तबला हार्मोनियम कीबोर्ड शिकपाक की 3rd फ्लोराचेर हांगा शिकता सपोज कोण गेलो विंडो ओपन केले हायट आसा पडलो तेका सुद्दां आमी मेंटेनन्साक घेतला आनी PWDचे तेंय प्रोसिजर चालू आसा ऑलमोस्ट म्हाका दिसता दॅट इज ऑल्सो इन द टेंडरींग स्टेज इवन फायर सिस्टम आसत कितें आसत सगळ्यां खातीर हांवें केला. भितर जर तुमी ऑडिटोरियम येवन पळयात स्वातंत्र्यवीर सावरकर साऊंड सिस्टम जे स्पिकर्स वयर असले दे वर नॉट वर्किंग हांगा जे आदी कार्यक्रम करताले भायरच्यान साऊंड सिस्टम हायर करताले आय हॅव रिमूव्ड दोट साऊंड स्पिकर्स काडल्या आमी परत तेज्या खातीर 3 कोटेशन्स मागयल्या साऊंड सिस्टमय अपग्रेड करता हांव प्लस म्हाज्या मिनी थिएटरान त्या वेळाचेर कितें प्रोग्राम केलो साऊंड भायरसून हाडप पूण नाव डिपार्टमेंट हॅज गिवन मी गूड साऊंड ऑपरेटर्स आय हॅव गॉट 2 साऊंड ऑपरेटर्स जे बऱ्या पद्दती करतात जो कार्यक्रम आमी केला फाटी राम रंगिले असत किंवा आनी खंयचो कार्यक्रम असत ते दोन्ही कार्यक्रमांक आमची स्वताची साऊंड सिस्टम यूज केला आनी जेन्ना आमी मिनी थिएटर जे आमी दिता तेतून आमी साऊंड दिता चेअर्स दिता लायट्स दिता सो इट फॅसिलिटेटिंग हांव तुमकां सांगता आफ्टर 3 months यू कम अगेन अँड यू सी द बेस्ट रवींद्र भवन विल बी ऑफ वास्को. एक मुद्दम तुमकां म्हाजे तर्फे इन्फॉर्मेशन दिवपाक सोदता की हांव जेन्ना म्हाजें इन्वेस्टिगेशन करतलो हे रवींद्र बाबतींत म्हाका एक कळोन आयलें की आदले एक चेअरमॅनान गॅमन इंडिया कडेन एक उलोवप केल्लें आनी ही हॅड ऑलमोस्ट मेड हिम रेडी to ensure that once the Gammon India's project of this flyover is completed, तेंचे जे धूळ आसा बाकीचे सगळे हे बिल्डिंगेन पडलेले आसा इट हॅज मेड दीस बिल्डिंग डर्टी तर तेंच्यांनी पेंटींग करपाक एग्री केल्ले सो मे बी इफ यू कॅन यूज दॅट ऑपॉर्च्युनिटी अँड पुट प्रेशर ऑन गॅमन इंडिया. येस आय हॅव ऑल्सो स्पोकन टू द जनरल मॅनेजर हियर कित्याक तेंचें काम हांगासर चालू आसा धूळ आसा तेंच्यांनी सांगलां की अंडर CSR म्हाका सपोर्ट करता म्हटलं करतले दॅट वूड बी अ ग्रेट थिंग. देर आर मेनी पीपल हू हॅव कम अप आनी करतले तुमी हांगा जर मेंटेनन्स पळयात सगळें आमी वेवस्थीत आहा ग्रील पेंटींग हे सगळें करत आसा कांयच प्रॉब्लम ना आय श्युअर फूल सिटिजन्स आनी सगळ्यांचे कडेन कितें सजेशन्स आसा जयंत जाधव इज अवेलेबल हियर आनी तितून आनी एक तुमी विचारून आपण नमूद करूंक सोदता हांगासर काही नाटकाचे ग्रूप आसात तेंची नांवां घेवन सांगता हांव प्रेरणा थिएटर्स आघाज ग्रूप आसा सहयोग सांस्कृतिक गरबा ग्रूप आसा तो स्वप्नील चिंडेकर म्हणून आसा साई कृपा मंडळ आसा अशे अनेक नाटकाचे ग्रूप आसात तांकां नाटकाची प्रॅक्टीस करपाक एकांकीची प्रॅक्टीस जागो नासलो आनी आदी कोणें तांकां खंय डिस्करेजूय केल्लो ना म्हणून पूण हांवें एज अ चेअरमॅन जयंत जाधव तांकां ओपन हार्टेडली वेलकम केला. हांगा जी फायर एरिया आसा ओपन एरिया सगळे कडेन आय एम गिवींग देम सांजच्या वेळार ते हांगा प्रॅक्टीस करतात 7 नंतर 8 नंतर ते प्रॅक्टीस आय हॅव गिवन देम फ्री. सो यू आर आस्क मी वाय फ्री. अरे जे नाटक कलाकार आसा तांकां आमकां एक टायमार एमेच्युअर ड्रामेटीक नाटक प्रॅक्टीस कोणाचे तरी टॅरेसार करताले आमकां जागो नासलो हांगा जेन्ना जागो अवेलेबल आहा जर ह्या नाटक ग्रुपांक जर आमी दिना जाल्यार फायदो कितें ह्या थिएटराचो आनी फ्री कित्या खातीर बिकॉज दे आर नॉट कमर्शियल यूज करनात ते कितें करतात हांगा प्रॅक्टीस करता आनी स्पर्धेक भाग घेता कला अकादमीचे आसत किंवा आनी कोणाचे आसत आनी तेंच्यांनी कितें सांगलां आमकां तेंचें नाटक जालें एक शो आमच्या खातीर करतले म्हणून ते ऑलवेज वेलकम न्ही. परत आनी एक मदीं विसरलो तुमकां सांगपाक आमच्या मिनी थिएटरान
कला अकादमीची स्वर्गीय मनोहर बुवा शिरगांवकर यांची महिला पथकांची भजनी स्पर्धा जाली 2 वर्सां आमची. ते कोणाक खबर ना. भजनी स्पर्धा हांगा जाली मनोहर बुवा शिरगांवकर कला अकादमीची. दिसभर हांगा स्पर्धा जाली. मागीर दामबाबाच्या सप्तकाचे जे आमी कोविडाच्या टायमार ज्या टायमाचेर हें नासलें थंय लोकांक भजन दिवपाक नासलें तें हांगासर रेकॉर्डिंग केलां आमच्या रवींद्र भवनान. सो शेखर कडपकर बाब खुबश्यो गोश्टी जाल्लेले आहा. आयज म्हाका दिसता जयंत बाबान खुबश्यो गोश्टी तुमकां सांगलेले आसा, खुबशे बरयलेले आसा. इफ ही स्टार्ट सेलेब्रेटींग म्हाका दिसता एक अर्दे वर आनी जाय पडटले. मुवींग ऑन टू वन लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. शेखर वायल टॉकिंग टू अस तेणी म्हणलें की हांगा काम करपाक खूब लोक आहा बट देर इज नो वर्क लेफ्ट. डू यू एग्री ऑर डिसएग्री? तशें ना. हांगा म्हाका थिएटर मॅनेजर आसा. थिएटर मॅनेजर जो आसा तेजे कडेन काम आसा ना अशें ना. तेजे सगळे जे मेंटेनन्स आसा मे बी रायट फ्रॉम टॉयलेट्स टू मेंटेनन्स आसत सगळे पुरो थिएटराचे जे आमी काम करता ते सगळे तो करून घेता. म्हाजो कल्चरल ऑर्गनायझर जो आसा तो कल्चरल ऑर्गनायझर काम करता न्ही. आतां जेन्ना हे 60-70 बुकींग असले म्हाज्या थिएटराचें त्याच बरोबर आमी जे कार्यक्रम केले 10-15 कार्यक्रम केले जी हांगासर क्लासीस चलता सगळ्यांचे मॉनिटरेशन म्हाजें कल्चरल ऑर्गनायझेशन करता. म्हाजे कडेन वयल्यान स्टाफ कमी आसा. हांगा ड्रायव्हर ना मागीर लायट ऑपरेटर ना पूण जो स्टाफ अवेलेबल आसा तेतून करता. आयडल कोण ना. यू कॅन आय टेल यू कॅन वॉक इन एनी टायम इन माय रवींद्र भवन. सकाळी पावणे 10 ते सांजे 6:30 पर्यंत 5:45 पर्यंत केन्नाय तुमी येवन चॅक करू शकता. हांगा कोण बेकार टायमपास करीत कोण बसना. काम करतात. मे बी वर्क मे बी लिटील लेस पूण काम करता. अशें ना की काम करिना म्हणून करना. आनी ज्या वेळाचेर हांगाच्या लोकांक फोंड्या आफयता आमी धाडटा तांकां. म्हाजे कडेन सावंड ऑपरेटर 2 आसा. अजून लायट ऑपरेटर ना. तो येवपाचो आसा म्हणजे एक डीजी ऑपरेटर आसा. डीजी चलता न्ही लायट गेली जाल्यार. इन फ्युचर आनी स्टाफ जाय पडटले तुमकां? येस लायट ऑपरेटर म्हाका जाय. मागीर इतर ड्रायव्हर जाय. हे सगळे गोश्टी जाय न्ही. सी आय टेल यू गव्हर्मेंटान म्हाका एक चेअरमॅन म्हणून ऑपॉर्च्युनिटी दिला. आय एम ट्रायंग माय लेवल बेस्ट. आता तुम्ही मेन्शन केले ऑनरेम घेऊन गाडी घेऊन. येस हांवें ते सगळे म्हटलें बरोबर आसा. कित्याक म्हाका दिसलें की वायफळ खर्च कित्याक करचो. हांव स्वताची गाडी म्हजे कडेन आसा. हांव म्हज्या कडेन येता. आमकां पगारा खातीर आमी हांगा ना. एक भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो इतल्या वर्सां काम केलें. दोतोर प्रमोद सावंतांक दिसलें की बाबा हेका चेअरमॅन करचो. ही इज द रायट पर्सन देर कलाकार म्हणून. ज्या वेळाचेर हांव चेअरमॅन जालो आय टेल यू आमचे गोंयचे उद्योगपती फिलॉन्थ्रोपिस्ट श्री नानाबाब बांदेकर यांच्यानी म्हाका फोन करून सांगलो जयंत बाब यू आर द रायट मॅन यू हॅव कम देर आय विल फुली सपोर्ट यू. तो म्हाका सपोर्ट करता. माझे आदले प्रिंसिपल श्री माधव कामत MES कॉलेजीचे म्हाका केन्ना 30 वर्सां फाटीं MES कॉलेजीन तेंच्यांनी म्हाका फोन केलो. दॅट वॉज व्हेरी हार्ट टचिंग की जयंत यू हॅव बिकम द चेअरमॅन अँड आय माय बेस्ट विशीस टू यू. तांकां लोकांक विश्वास दिसता म्हजेर. जुजे फिलीप डिसोजा हू इज अपोजिशनान आसा आमचे पूण तेणे म्हाका फोन करून सांगलें की जयंत तूं खरो मनीस येयला. तुवें म्हाका त्या टायमार सपोर्ट केल्लो. हांगासर बायणां वेशावस्ती असली आनी ह्या मुवमेंटाक काडपाक सुद्दां हांव आसलो. काडपाक कित्याक गलीच वस्ती असली. मनोहरभाई परिकरांचें विजन असलें. फर्स्ट टायम एडमिनिस्ट्रेटीव आनी पॉलिटिकल वील एक कडेन आयिल्ली. तांकां आमी हें करूं ना घरांतल्यान भायर उडोवन तांकां रिहेबिलिटेशन सांगलेलें आमी. ही वस्ती काडपा खातीर ही वस्ती बरी जावपा खातीर म्हाजो जयंत जाधवाचो सिंहाचो वांटो आसलो. म्हाजे आदले मुख्यमंत्री मनोहरभाई परिकरांचो आशिर्वाद आसलो. ह्या सगळ्यांनी म्हाका सपोर्ट केलो. आमचे कार्यकर्ते दीपक नायक आसलो म्हाज्या बरोबर तेन्ना. आमी सगळ्यांनी हे म्हणून ही वस्ती काडलेली म्हणून आयज ह्या जाग्याचेर रवींद्र भवन उबें आसा. येदी व्हडली बायणां वेळ आसा. एडमिनिस्ट्रेटीव ऑफीस कलेक्टर ऑफीस त्या खातीर हांगा येवपा पावला. एक तेंच्यांनी सांगलें म्हाकाय खबर नासलें बिकॉज आय हॅव नॉट बीन डीप इन टू इट. ते म्हणटाले की तुमी सगळ्यांत सिनियर BJP कार्यकर्ता म्हणटाले मुर्मुगांव जावं गोवा भितर. ना गोंया भितर अशें न्ही पूण म्हाजी भारतीय जनता पार्टीन कारकिर्दी 32 वर्सां जाली. 30 वर्सान 1990 जेन्ना हांव ग्रॅज्युएट जालो तेच्या आदी काम करतालो म्हण जेन्ना ग्रॅज्युएट जालो तेच्या नंतर फूल फ्लॅज हितून लागलो हांव करपाक. राजेंद्रभाई आर्लेकर आसले. शिवराम लोटलीकर बाप्पा लोटलीकर असले. त्यांच्या बरोबर श्री उल्हास शेट्टी असले. चंद्रकांत गावस असले. आमी सगळे जण मिळून भारतीय जनता पार्टीचे काम करताले. येस आतांच्या स्टेजीन हांव सगळ्यांत सिनियर आसा मुर्मगांव भितर. राजन भाई आमचे गव्हर्नर जाले पूण तेच्या नंतर हांव हांगासर सिनियर आसा. 32 इयर्स जाली हांव भारतीय जनता पार्टीचे निश्ठावान कार्य करता. कसलीच एक्सपेक्टेशन ना. गाडी घेतले की ना आतां एटलिस्ट तुमकां अलॉटेड गाडयो आहा? पळया नवीन बाब तुमी विचारले तुमचें मोठेपण की तुमी येवन हांगा इंटरव्यू केल्या सगळें केल्या. गाडी इज नॉट नीड ऑफ द आवर. म्हाजे कडेन 2 स्वताच्यो गाडयो आसा. मोटरसायकल आसा. आय एम ए कॉमन मॅन. आयज चेअरमॅन आसलो फाल्यांय म्हाजे कडेन गाडी आसा. म्हाजी स्वताची गाडी आहा. हांव म्हजी मोटरसायकल बुलेट घेवन येता. कितें प्रॉब्लम आहा. जर सपोज थिएटर वेवस्थीत स्टार्ट जालें सगळें जालें गरज पडली जाल्यार घेवया. गाडी इज नॉट अ नेसेसिटी.
माय चेअरमॅन गिविंग माय ड्युटी सर्व्हिस टू द पीपल इज अ नेसेसिटी. थँक यू व्हेरी मच जयंत बाब. राईट मॅन ॲट अ राईट प्लेस. खरंच जे लोकांनी म्हणलं ते खरंच म्हणलं. बिकॉज वेन वी सी सम पीपल डुईंग सेल्फलेस वर्क इन द इंटरेस्ट ऑफ पीपल, एवरीबडी फील्स हॅपी. आमकांय आयज बरें आयकून बरें दिसलें जयंत बाब की यू आर डुईंग अ गुड जॉब. सो जशे शेखर बाबान आरोप लायल्ले, खुबशे आरोप नाकारलेले आसा अँड ही हॅज ऑल द प्रूफ. अँड वायल इन द इंटरव्यू यू मस्ट हॅव सीन द पिक्चर्स ऑल्सो. कशे पद्दतीन खुबशे कार्यशाळा हांगा चालू आसता, कामां चालू आसता. सो इट इज विदाउट एनी डाऊट this रवींद्र भवन बायना इज फंक्शनिंग बट इन अ लिमिटेड कॅपॅसिटी. आणि एक जसे आश्वासन दिलेलं आसा 3 महिनो 90 days, just wait for 90 days and then see the magic. This Rabindra Bhavan will again bounce back with its full capacity. आमची आशा आसा. And thank you very much. Continue your good job, Jain Bab. Thank you. And keep watching Goa News now.